पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्वेतील वाघेश्वरी बालाजी हनुमान मंदिरासमोर अंमली पदार्थ विरोधी पथकानं सापळा रचत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे मेफेड्रोन नावाचे अंमली पदार्थ जप्त केले। या कारवाईत पोलिसांनी एका नायजेरियन महिलेसह एका रिक्षा चालकाला देखील मुद्देमालासह अटक केली आहे। त्यांच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नालासोपारा लिंक रोडवरील वाघेश्वर बालाजी हनुमान मंदिरासमोर शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत फेवर ओमोफोनवन वय वर्ष 26 या नायजेरियन महिलेसह नदीम सय्यद वय वर्ष 26 या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे। तर चौकशी अंती आरोपी नायजेरियन महिला ही देशात बेकायदेशीर राहत असल्याचंही समोर आलं आहे। तर आरोपी महिलेकडे 506.2 ग्रॅम वजनाचा 1,01,24,000 रुपये किमतीचा मेफेड्रोन व आरोपी नदीमकडे 2,92,000 रुपये किमतीचा 14.6 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन अंमली पदार्थ सापडला। तर या दोन्ही आरोपींवर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे।